Praise the Lord, my dear brothers and sisters. माझ्या लाडक्या बंधू आणि भगिनींनो, प्रभूची स्तुती असो. Welcome to the Monday online discipleship service at the Vineyard Workers of Christ Church. सोमवार शिष्य सभेच्या या ऑनलाईन सर्व्हिसमध्ये मी विनयार्ड वर्कर्स ऑफ क्राइस्ट चर्चच्या वतीने आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. With the help of the Holy Spirit of God, we climb the steep slope of introspection rather than slide down the easy slope of imagination. कल्पनेच्या सोप्या उतारावरनं घसरण्यापेक्षा परमेश्वराच्या पवित्र आत्म्याची मदत घेऊन आपण आत्मपरीक्षणाच्या कठीण चढावरून वर जाऊया. Yes, it requires a quiet time to hear and to do what God says to do. खरोखरच परमेश्वराचे ऐकायला आणि त्याने जे सांगितलं आहे ते करायला आपल्याला शांत चित्त वेळेची गरज आहे. Through these discipleship meetings, Pastor Peter and Pastor Jayashree minister to us God's grace to be the Lord's disciples. या शिष्य सभांद्वारे पास्टर पीटर आणि पास्टर जयश्री आपल्याला परमेश्वराची कृपा घेऊन परमेश्वराचे शिष्य बनण्यात मदत करतात. Before we proceed, take a minute and share this link with all those people who need ministering. पुढे जाण्या अगोदर आपण 1 मिनिट बाजूला काढूया. ज्यांना या मदतीची गरज आहे त्यांच्या बरोबर या सभेची लिंक आपण लगेच शेअर करूया. And to all those who have tuned in for the first time to Vineyard Workers Church, a very warm welcome to the Vineyard family. जे आज विनयार्ड वर्कर्स चर्चच्या या सभेला पहिल्यांदाच ट्यून इन झाले आहेत अशा सर्वांचं विनयार्ड कुटुंबातर्फे आम्ही मनापासून स्वागत करतो. Visit our website, click on the visitors info tab and share your details with us. आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या. विजिटर इन्फो टॅब वरती क्लिक करा. तुमची माहिती आमच्या बरोबर शेअर करा. Make sure that you write down your full name and your mobile number so that we can pray and correspond with you further. तुमचे संपूर्ण नाव आणि मोबाईल नंबर अवश्य लिहा जेणेकरून आम्ही तुमच्या संपर्कात राहू शकू आणि तुमच्यासाठी प्रार्थना करू शकू. Besides our Monday meeting at 7:30 p.m., we conduct other online church services. We have a Saturday blessing meeting every Saturday at 7:30 p.m. and Sunday morning service at 11 a.m. Do tune in for these services. दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता आम्ही शिष्य सभा आयोजित करतो. त्याच्याच बरोबर तुम्ही पाहू शकता दर शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता आशीर्वाद सभा आणि दर रविवारी सकाळी 11 वाजता उपासना सभा. दर शनिवार, रविवार आणि सोमवार हे तिन्ही ऑनलाईन सर्व्हिसेस पाहण्यासाठी आम्हाला जरूर ट्यून इन करा. We have been regularly uploading the videos of all our services on our YouTube channel. Please subscribe to our channel. आम्ही आमच्या या सर्व्हिसेसचे व्हिडिओ आमच्या YouTube चॅनलवरती नियमितपणे अपलोड करत आहोत. ते पाहण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. To get regular notification of all our uploads, click on the red subscribe button and then click on the bell icon next to it. नवीन व्हिडिओ अपलोड केल्यावर त्याचे नोटिफिकेशन नियमितपणे मिळण्यासाठी पहिल्यांदा सबस्क्राईब असे लिहिलेल्या लाल रंगाच्या बटनावर आणि त्याच्या बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. And after having watched our video, do give us a like. आणि आमचा व्हिडिओ पाहिल्यानंतर आम्हाला नक्की लाईक द्या. The Bible says in the book of 1 Corinthians chapter 7 verse 24, "Let everyone remain with God in that state in which he was called." 1 करिंथकरास त्यातला 7वा अध्याय आणि 24व्या वचनात बायबल सांगते, बंधुजनांनो, तुमच्यातील ज्या स्थितीत तुम्हाला पाचारण झाले आहे त्याच स्थितीत तुम्ही देवासमोर राहा. We have seen this remarkably followed in the lives of our dear Pastor Peter and Pastor Jayashree. देवाचे हे वचन आपण पास्टर पीटर आणि पास्टर जयश्रींच्या आयुष्यात उल्लेखनीयपणे अनुसरताना पाहिले आहे. Their evangelical, teaching and pastoral ministry testify their commitment to their call. त्यांच्या सुवार्ता सांगण्याच्या, बाळकाच्या आणि शिकवणीच्या सेवेतून त्यांच्यावर असलेल्या पाचारणाच्या
वचनबद्धतेची साक्ष ते आपल्याला देतात. The sweet savor of Christ surrounds them, and their influence elevates and blesses us. ख्रिस्ताचा गोडवा त्यांना सभोवताल व्यापून टाकतो आणि त्यांचा प्रभाव आपल्याला उन्नत आणि आशीर्वादित करतो. So put your hands together and with a loud applause, welcome our dear anointed and God-sent teachers, Pastor Peter and Pastor Jayashree. तर चला हर्ष उल्हास करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात आपले परमेश्वराने पाचारलेले अभिषिक्त शिक्षक पास्टर पीटर आणि पास्टर जयश्री यांचं. Praise the Lord. देवाला धन्यवाद. How are you all doing? सगळेजण कसे आहात? I hope you all are doing well. माझी अशी आशा आहे की तुम्ही सगळे चांगले असाल. Yes, when God is around, things are well. देव आपल्या अवतीभोवती असला की गोष्टी चांगल्या होतातच. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. We are studying on lessons life teaches us. जीवन आपल्याला जे काही धडे शिकवतं त्याविषयी आपण सध्याला पाहत आहोत. And see that you don't miss what lessons life teaches you. आणि जीवन किंवा आयुष्य आपल्याला जे काही धडे शिकवत आहे ते चुकवू नका. ते आपल्याकडनं कुठे राहून जाता कामा नये. We'll open our Bibles to Jeremiah 7 verse 24. त्यासाठी इर्मिया 7व्या अध्याय त्यातलं 24वं वचन आपण काढूया. But they hearkened not, nor inclined their ear, but walked in the counsels and in the imagination of their heart, and went backward and not forward. इर्मियाचा 7वा अध्याय त्यातलं 24वं वचन म्हणतं, परंतु ते ऐकेनात व आपला कान लाविनात, तर ते आपल्या संकल्पाप्रमाणे आपल्या दुष्ट हृदयाच्या हट्टाप्रमाणे चालले आणि त्यांनी माझ्याकडे तोंड फिरवले नाही तर पाठ फिरवली. Say, this is what God is speaking through the prophet Jeremiah. आणि इथे परमेश्वर इर्मिया नावाच्या संदेष्टाद्वारे असं सांगत आहे That there are reasons why people move backwards instead of forward. काही कारण असतात की ज्या कारणापायी लोक माघारी जातात, पुढे जात नाही. And God wants each one of us to move forward in life. आणि देवाची तर इच्छा आहे की आपल्यातल्या प्रत्येकाने आयुष्यामध्ये पुढे जावं. And do you want to move forward then? तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे का? Then there are certain lessons that you need to learn. आणि त्यासाठी मग तुम्हाला काहीतरी विशिष्ट धडे आहेत जे शिकून घ्यावे लागतील. And these lessons are so vital for us. आणि हे धडे इतके महत्त्वाचे असतात आपल्यासाठी. Amen. आमेन. So the first point we saw was तर पहिला मुद्दा आपण जो पाहिला तो असा होता, teaching from people. लोकांकडनं आपल्याला जी शिकवण मिळते ती, That's where we learn. ते आपण शिकलो. Second, दुसरं, God brings some people in your life. देव काही लोकांना आपल्या जीवनात आणतो They also are an object lessons for us. आणि ते सुद्धा आपल्यासाठी एक धडा असतात. Third point, तिसरा मुद्दा, you need to join some people in your life तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काही लोकांची संगत धरली पाहिजे and release some people from your life. आणि काही लोकांना तुमच्या जीवनातून सोडलं पाहिजे. This is the third point. हा तिसरा मुद्दा आहे. Fourth point, चौथा मुद्दा, learning from believers. विश्वासू लोकांकडून शिकणे. Fifth point, पाचवा मुद्दा, teachings or learning from the Bible characters. पवित्र शास्त्रातली जी व्यक्तिमत्व आहेत त्यांच्याकडनं शिकणे. This is the fifth point. हा पाचवा मुद्दा आहे. And that's what we are seeing now. आणि सध्याला आपण हेच पाहत You know, आहोत. some of the things that you can learn from the Bible, काही विशिष्ट गोष्टी ज्या पवित्र शास्त्रातून आपल्याला शिकायला मिळतात ना, you may not learn it elsewhere. त्या तुम्हाला इतरत्र कुठेही शिकायला मिळणार नाहीत. Because God has put a stamp of approval on these biblical characters. कारण परमेश्वराने या पवित्र शास्त्रामधील व्यक्तिमत्वांवरती त्याचं शिक्कामोर्तब केलेलं आहे. So read the Bible every day तर तुम्ही बायबल रोज वाचा and then you will learn आणि मग तुम्ही शिकाल and unlearn. आणि शिकून घ्याल किंवा जे न शिकण्यासारखं आहे ते सोडून द्याल. Because कारण God has ordained it such a way. परमेश्वराने अशा पद्धतीने हे सगळं नेमलेलं आहे. I read the Bible every day मी रोज बायबल वाचतो and I get new revelations from the Word of आणि God. देवाच्या शब्दातनं वचनातनं मला नवीन नवीन प्रगटीकरणं मिळतात. Those things that the world can never teach you, the Bible can teach you. आणि अशा काही गोष्टी ज्या जगातून तुम्हाला कधी शिकायला मिळणार नाही, जे जग तुम्हाला शिकवू शकणार नाही, त्या गोष्टी तुम्हाला बायबल शिकवू शकतं. And sometimes, you know, we tend to go to the worldly people for some kind of support. आणि कधी कधी आपण जगिक लोकांकडे काही पद्धतीच्या आधारासाठी जातो, I mean, that is not proper. पण ते काही यथायोग्य नाही. I mean, they may have seen many seasons, आणि कदाचित त्यांनी अनेक ऋतू, हिवाळे, पावसाळे पाहिले असतील, yet तरीही
What training a believer can give you, you can never get it from those people. विश्वासू माणूस तुम्हाला जे प्रशिक्षण देऊ शकतो ते प्रशिक्षण तुम्हाला जगातल्या माणसांकडनं मिळू शकत नाही. And even for emotional support, आणि भावूक किंवा एक जी भावनात्मक जीवन जे आपलं असतं त्यात सुद्धा जो आधार लागतो don't go to the worldly people. त्या भावनात्मक आधारासाठी सुद्धा जगिक लोकांकडे जाऊ नका. Go to the believers instead. तर विश्वासू लोकांकडे त्याच्याऐवजी जा See? Or then go to God. किंवा देवाकडे जा. Because God has to come to you in any kind of support. कारण देव तुझ्याकडे कुठल्याही पद्धतीच्या आधाराला घेऊन यायला तर हवाच. Speak to Him, देवाशी बोला and He can give you the best emotional support. आणि देव तुम्हाला अतिउत्तम असा भावनात्मक आधार देईल. Some of the life lessons that we learn, काही जीवनी धडे जे आपण शिकलो we learnt it from home. ते घरूनच शिकलो. And most of us, आणि आपल्यातले जास्तीत जास्त जण we didn't have a believer atmosphere at home. आपल्यातल्या जास्तीत जास्त जणांच्या घरामध्ये असं विश्वासू पद्धतीचं वातावरण नव्हतं. And so we learned from them, तर आपण त्यांच्याकडून शिकून घेतलं which was not a great support for us. जे काय आपल्यासाठी फारसा आधार झालं नाही कारण पार्श्वभूमी सगळ्यांची वेगळी होती. विश्वासू नव्हते सगळे. Say, and that's the reason why या कारणास्तव some of the things we need to undo. काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण सोडायला हव्यात. See? Sometimes we learn from our fathers, some of the things we learn from our mothers. कधी कधी काही गोष्टी ज्या आपण आपल्या आई वडिलांकडनं शिकलेल्या असतात. And like sometimes the mother says जसं कधी कधी आई म्हणते to her son, मुलाला stop behaving like your father. की तू वडिलांसारखं वागायचं थांबव. Or sometimes the father says to the daughter, किंवा वडील मुलीला कधी कधी म्हणतात stop behaving like your mother. तू आईसारखं वागायचं थांबव. I mean, so that means there are some things lacking in the family also. याचा अर्थ परिवारात सुद्धा काहीतरी उणं पडत असतं. Amen. आमेन. We may learn many different lessons from many different people. आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या माणसांकडनं कदाचित आपण वेगवेगळ्या पद्धतीचे धडे शिकू सुद्धा. Yet it depends on you what to take and what not to take and from whom to take. तरीही हे पूर्णतः तुझ्यावर अवलंबून आहे कुणाकडून काय घ्यायचं आणि काय घेऊ नये. Some of the learnings doesn't make any sense. काही शिकवणी अशा असतात की ज्याला काही अर्थ नाही. You can just take it as humor or to make or to lighten things up. तर त्याला तुम्ही विनोद म्हणून घेतलं तरी चालेल किंवा घट्ट टाईट झालेलं वातावरण हलकं फुलकं करायला घेतलं तर चालेल. See? Some of the things the world teaches you is sowing and reaping. आणि काही गोष्टी जग जे तुम्हाला शिकवतं त्यामध्ये पेरणं आणि कापणी हे येतं. That is right to a certain extent. आणि काही प्रमाणात ते ठीक आहे, बरोबर आहे. Some of the things like rules and regulations that they teach, आणि काही नियम आणि कायदे जे आपल्याला जग शिकवतं they are all good boundaries and they are necessary. त्या सगळ्या चांगल्या मर्यादेच्या चौकटी आहेत आणि त्या गरजेच्या आहेत. But the freedom of living by grace is still the lifestyle I love. पण कृपेखाली जगण्याची जी स्वतंत्रता आहे ही जीवनशैली मी आजही शिकून घ्यायला मागीन. Amen. आमेन. Living by grace alone. फक्त कृपेवर जगणे. And you know, many times अनेक वेळा people are living in guilt माणसं काहीतरी दोषी भावना घेऊन जगतात, and shame. लज्जेत जगतात. And at such a time, अशा वेळेला it is grace that will relieve you from even your guilt. कृपा जी आहे ना देवाची ती तुम्हाला तुमच्या दोषी भावनेतनं सोडवेल. Never forget God's grace. कधी देवाची कृपा विसरायची नाही. In the midst of all turmoil, सगळ्या संकटांमध्ये never forget God's grace. कधीच देवाची कृपा विसरायची नाही. Because it is grace and grace alone that has put an everlasting smile on our faces. कारण की कृपा आणि कृपा अशीच ती एकटी कृपा आहे की जिनं आपल्या चेहऱ्यांवरती अनंतकालचं हास्य टाकलंय. It is grace that made me to sing. कृपेनं मला गाऊ लावलं. It is grace that has made me to rejoice. कृपेनं मला आनंद करू लावला. And it is grace that doesn't allow me to live with a single care. आणि कृपाच आहे ती की जी मला कुठल्याही काळजी विरहित जीवन जगायला लावते. The grace of my Lord Jesus Christ gives me so much of confidence माझ्या प्रभू येशू ख्रिस्तातली कृपा मला इतका विश्वास देते that I feel I can do anything. की मला असं वाटतं की मी ऑलमोस्ट काहीही करू शकतो. Praise God. देवाला धन्यवाद. Some people say, काही लोक म्हणतात Mother Nature threw a curve ball in my life. नाही निसर्गानं किंवा कुदरतनी माझ्यावरती असं हे सगळं टाकलेलं आहे Our life is full of curve balls. किंवा आयुष्यामध्ये अशी वळणं तर येतच राहतात. You know, in baseball game, बेसबॉलच्या खेळात a throw in which the ball curves as it moves towards the player. समजा बॉल टाकला आणि तो त्या खेळाडूकडे जातोय. See, a ball has to go straight, but when it moves in a curve, आणि त्या बेसबॉलमध्ये म्हणे बॉल सरळ गेला पाहिजे पण जर तो वळून गेला
it means it springs up surprise for you. तर याचा अर्थ तो तुझ्याकडे काहीतरी आश्चर्यचकितपणा घेऊन येतोय. कारण Amen. आला सरळ सरळ यायला हवा होता पण वळून आला. Like in cricket, जसं क्रिकेटमध्ये there are spinners स्पिनिंग करणारे असतात, स्पिनर्स असतात and they take a small run up, but they can spin the ball and the ball may seem to go straight. Suddenly it turns. तर ते बॉलिंग करताना त्यांची धावपट्टी कमी असते, कमी धावून येतात ते लोक आणि बॉल टाकल्यानंतर समोरच्याला जो बॅटिंग करतो त्याला वाटत असेल की हा बॉल सरळ येणार आहे पण अकस्मात तो वळून येतो. Say, but for a believer, there are no curve balls पण nor spin. विश्वासू माणसांचं असं काही नाहीये की आता हा स्पिन बॉल आला, आता हा वळून बॉल आला, आता हे कसं, असं काही Say, नाही. there should not be any surprises for a believer. विश्वासू माणसाला असं आश्चर्यचकित करून सोडणारं काही नसावं. See, even if the devil springs up some surprises, आणि जरी समजा शैतानाने काही आश्चर्यचकित करून सोडणाऱ्या गोष्टी केल्या we should not be surprised. तरी आपण आश्चर्यचकित व्हायचं नाही. Because कारण God allows certain things to happen in our lives for our own good. देव आपल्या जीवनात काही गोष्टी शेवटी आपल्या चांगल्यासाठीच घडायला लावतो. If people come your way, समजा लोक काही तुमच्या रस्त्यात आले, it is either to bless you एक तर ते तुम्हाला आशीर्वाद द्यायला आले or to let you to learn some things in life, किंवा तुम्हाला आयुष्यामध्ये तुम्ही काहीतरी शिकून घ्यावं म्हणून आले or to build your patience in your life. किंवा तुमच्या जीवनात तुमचाच धीर वाढावा म्हणून आले. Some of the people, the enemy may plant in your life, काही माणसांना सैतान कदाचित किंवा शत्रू तुमच्या जीवनात पेरेल and you need to discern आणि तुम्ही हे ओळखून घ्यायची, कुवत ठेवायची. whom to keep close, whom not to keep close. कुणाला जवळ ठेवायचं, कुणाला जवळ ठेवू नये. Amen. आमेन. Because sometimes foolishly we strike hands with those whom God has not destined. कारण कधी कधी आपण मूर्खपणे अशा काही लोकांशी हस्तांदोलन करून बसतो की ज्यांना देवाने नेमलेलंच नाही And all our lifetime we start repenting. आणि आयुष्यभरासाठी आपल्याला त्याचा पस्तावा होतो. You pay the price त्याची किंमत आपण मोजतो just because you struck hands with the wrong people. आणि केवळ तुम्ही चुकीच्या लोकांशी हस्तांदोलन केलं म्हणून. You can invite trouble by meeting people who are not God sent. आणि जी माणसं देवाने पाठवलेलीच नाहीयेत त्यांना भेटून तुम्ही स्वतःवरती काहीतरी संकट ओढवून घेऊ शकता. Amen. Amen. A casual approach, a casual friendship is okay. आणि कॅज्युअली जर मैत्री असेल हाय बायची तर ठीक आहे. But with someone whom you want to be associated with, मग असं कोणीतरी की ज्यांच्याशी तुम्हाला तो संबंध बांधून ठेवायचा आहे, somebody who is trying to teach you certain things, असं कोणीतरी की जे तुम्हाला काहीतरी शिकवायचा प्रयत्न करत or आहे you are striking a business deal, किंवा तुम्ही त्यांच्याशी काहीतरी व्यवहार किंवा बिझनेस डील करताय, you need to really pray about मग it. तुम्ही खरोखर त्या विषयीनं प्रथम प्रार्थना करायला हवी. Because some are sent by the devil. कारण काहींना सैतान पाठवतो. Amen. आमेन. But then sometimes God allows so that we can train up our choices according to the word of God. पण कधी कधी देव हे घडायची परवानगी सुद्धा देतो अशासाठी की आपण आपल्या ज्या निवडी असतात त्या देवाच्या शब्दावर आधारभूत कराव्यात. We all have our free choices. आपल्याला सगळ्यांना अर्थातच स्वतंत्र निवड आहे. तुला जे हवं ते तू करू शकतो But- अशी निवड प्रत्येकाला आहे. But free choices should be bound with the will of God. पण ही जी मुक्त निवड दिलेली आहे ती देवाच्या इच्छेत बांधलेली हवी. You need to know how much to entertain people, whom to entertain people, and how long you need to entertain people. तुम्हाला कळायला हवं की एखाद्या माणसाला आपण किती घ्यावं, त्याच्या किती आपण जवळ जावं, एखाद्या माणसाला घेऊ नये, त्याच्या किती जवळ जाऊ नये, हे सगळं स्वतःला कळायला हवं. Entertaining people is an art that will be taught to you by the Holy Spirit. आणि लोकांची करमणूक कितपत करायची ही जी कला आहे ती कला तुम्हाला पवित्र आत्मा शिकवेल. Every experience, प्रत्येक अनुभव, every situation, प्रत्येक परिस्थिती, every person प्रत्येक व्यक्ती that comes your way जो तुझ्या मार्गात येईल has to be met with the enlightenment from the word of God. तो देवाच्या शब्दाच्या प्रकाशातच भेटला गेला पाहिजे. Because the word of God lets you to know कारण देवाचा शब्द तुम्हाला हे जाणवून देतो की whether you need to take them in the walk you walk, in the journey that you take on this earth. हा जो प्रवास आयुष्यामध्ये तुम्ही घेतला त्या प्रवासात त्यांना तुम्ही स्वतः सोबत चालायला घ्यायचं की नाही. Some people's lives have been ruined because they entertained unwanted people in their lives. काही लोकांच्या जीवनाचा नाश झालेला आहे कारण की त्या लोकांनी नको असलेल्या लोकांना आपल्या बरोबर चालायला घेतलं. Not only people, but there are many situations that come your way. आणि फक्त माणसांविषयीच मी हे म्हणत नाही तर अनेक परिस्थिती आपल्या जीवनात अशा उद्भवतात And it is upon you to prayerfully take it or leave it or postpone it. आणि त्यावेळेला हे प्रत्येकावरती अवलंबून असतं की ज्यानं त्यानं प्रार्थना करून त्याचा निर्णय घ्यायचा असतो की ते पुढे टाळायचं आहे का त्यात राहायचं आहे का काय करायचं आहे. And so every opportunity is not God opening doors for you. तर प्रत्येक संधी जी तुमच्याकडे येते ती देवानेच उघडलेलं दार आहे असं काही नाही. See, every opportune door is not
God opening the door. प्रत्येक संधीचं दार म्हणजे देवाने उघडलेलं दार असं नसतं. As every door is not your house door जसं प्रत्येक दार तुझ्या घराचं दार नाही ना, or does not lead to your house. किंवा प्रत्येक दार तुझ्या घराकडे नेत नाही ना, So also every door that opens is not for you. तसं प्रत्येक दार जे उघडलेलं आहे ते तुझ्यासाठीच असणार आहे असं काही नाही. You need God to lead you. म्हणजे देवाची गरज आहे तुला, की देवाने तुला मार्गदर्शन करावं. I'm talking to those people who are interested in going in top आणि मी अशा लोकांशी बोलत आहे की ज्या लोकांना वर जायची इच्छा आहे, to achieve something. म्हणजे काहीतरी करायची इच्छा आहे. And so for such ones you need to depend on God. आणि अशा लोकांनी देवावरच अवलंबून जीवन जगायला हवं. Amen. आमेन. Everything can be done by the grace of God. सगळं देवाच्या कृपेद्वारे केलं जाऊ शकतं. If you live by the grace of God, तुम्ही जर देवाच्या कृपेनं जगलात, your life shall be made. तुमचं जीवन बनेल. Amen. आमेन. Seeking the Lord's face, प्रभूचं मुख रोज शोधणं, seeking for His revelation. प्रभूचं प्रगटीकरण शोधणं, It's all very important for a Christian. हे सगळं अतिशय महत्वाचं आहे ख्रिश्चन माणसासाठी. Amen. आमेन. I mean, you cannot go to the top unless you go through certain kinds of experiences. म्हणजे काही पद्धतीच्या अनुभवातनं गेल्याशिवाय आपण वर जाऊही शकत नाही ना. Amen. Amen. God is not just interested in taking you to the top. देवाला काय फक्त तुला अगदी वर घेऊन जायचीच इच्छा नाहीये. He takes you to the top through some तर experiences. देव तुला वर घेऊन जाईल. वर घेऊन जाईल म्हणजे देव तुला उत्कर्षाला आणेल, परंतु काहीतरी अनुभव त्या पाठीमागे तो तुझ्या जीवनात तुला घेऊ देईल आणि मग तुझा उत्कर्ष करेल. See, the devil will give you overnight lakhs of rupees. आणि सैतान मात्र तुम्हाला एका रात्रीमध्ये लाखो रुपये देऊ शकतो आणि देईल सुद्धा. I mean, yesterday you are a beggar, today you are the richest man. म्हणजे काल तुम्ही भिकारी होता आणि आज अगदी तुम्ही श्रीमंत झालात. I mean, the devil is not interested in maturing you or, teaching you certain कारण things in life. सैतानाला काही तुम्ही प्रौढ बनावं, तुम्ही समंजस बनावं, आयुष्यात तुम्ही काही गोष्टी शिकून घ्याव्यात, या सगळ्यामध्ये सैतानाला काही उत्सुकता नाही. Like in the world, जसं जगात people rise on the ladder of success with hard work लोक खूप कष्ट करून यशाच्या शिडीवर येतात, or through some help or some good fortune. किंवा काहीतरी मदत घेतात, किंवा काहीतरी त्यांचं भाग्य चांगलं असतं आणि त्यापायी ते वर येतात. But for us as believers, पण आपण विश्वासू आहोत, तर there is no promotion except that which comes from God. आपलं म्हटलं तर देवाकडनं जी काही बढती येते त्याच्याशिवाय आपल्याला बढती नाही. I mean, the world can call a person successful if he buys a lottery ticket and he wins some 1 crore of rupees. म्हणजे जग एखाद्या अशाही माणसाला यशस्वी म्हणून जाईल की ज्या माणसाने लॉटरीचं तिकीट घेतलं आणि त्यातून त्याला करोडो रुपये मिळाले आणि तो धनवान झाला, तर अशाला पण जग यशस्वी माणूस म्हणे. Amen. But for God, पण देवाचं म्हटलं it's not winning a lottery ticket and you become rich. तर आपण लॉटरीचं तिकीट घेतलं आणि त्यातून आपल्याला खूप पैसा मिळाला आणि आपण श्रीमंत झालो, ती रीत काही देवाची रीत God नाही. takes you through some देव experiences. काही अनुभवातनं आपल्याला नेतो. Every person in the Bible, बायबल मधला प्रत्येक व्यक्ती, if you read of him that he has reached to the top place, जर त्या व्यक्तीविषयी तुम्ही असं वाचलंय बायबलमध्ये की हा अगदी वरच्या पदापर्यंत गेला, if they are of God, आणि जर ते देवाचे आणि देवाकडनं शिकून घेणारे होते, then they had gone through experiences. तर ते काही अनुभवातनं गेलेले होते असंही आपल्याला बायबलमध्ये पाहायला मिळेल. God has always taught them, आणि देवाने नक्की नेहमीच त्यांना शिकवलं and they have been pruned before they came to the top. आणि ते वरच्या पदांपर्यंत येण्या अगोदर देवाने त्यांना छाटलं. And every time God exalts you, आणि ज्या दरवेळेला देव तुम्हाला उन्नती देतो, He humbles you. तुम्हाला नम्र करतो. And when you humble yourself, आणि जेव्हा तुम्ही स्वतःला नम्र करून घेता, He exalts you all the more. त्याला देव तुम्हाला अजून उन्नती देतो. I mean, that's God's procedure. म्हणजे देवाची प्रक्रियाच ही आहे. Before He makes you a green olive tree, देवाने तुम्हाला हिरवगार जैतुनाचं झाड करण्या अगोदर He trims away all the old, fruitful, unfruitful branches. तो काय करणार की अगोदर ज्या काही फांद्या ज्यांना फळ येत नाहीये अशा फांद्यांना छाटणार, And even those which have fruits, He prunes them further, आणि ज्यांना फळ आलेलं आहे त्याही फांद्यांना पुढे छाटणार, that they may bear more fruit. अशासाठी की त्यांना अजून फळ यावं. I mean, pruning is the way where God humbles His people. तर ही छाटायची जी काही रीत आहे ना, त्यामध्ये देव त्याच्या लोकांना नम्र करतो. When you prune a tree, all that glory is lost. एखाद्या झाडाला छाटल्यानंतर कसं झाडाचं सगळं वैभव निघून जातं ना, But पण in the long run, it will bear more fruit. लांबच्या पल्ल्यामध्ये मग तो माळी म्हणतो की नाही, ह्याला बरंच फळ येईल. Amen. आमेन. Praise the Lord. देवाला धन्यवाद.
He makes you from known to unknown. तर परमेश्वर तुम्हाला हा जाणता होता त्यातनं अजाणता करतो And then from the unknown, He makes you further known. आणि अजाणत्यापासनं तुम्हाला पुढे फार जाणता करतो. Before He makes you, He breaks you. म्हणजे तुम्हाला बनवण्या अगोदर तो तुम्हाला तोडतो. I mean, that is the way God works. अशाच रीतीनं देव कार्य करतो आणि ही आयुष्यभराची प्रक्रिया आहे. And some of you may be broken now. आणि तुमच्यातले काही लोक सध्याला तुटलेले असतील. Don't worry. काळजी करू नका. Very soon He's making you. फार लवकर तो तुम्हाला बनवणार आहे. Some of you are like a tree which has lost its glory, its leaves and fruits. तुमच्यातले काही जण त्या अशा झाडासारखे आहेत की ज्या झाडाचं सगळंच वैभव गेलेलं आहे, पानं गेली, फळं गेली, सगळंच गेलं. It is God who has pruned you. देवाने तुला छाटलंय हे समज. Don't worry. काळजी नको करू. And He has done it for your best. टेन्शन घ्यायचं नाही. ते देवाने तुझ्या चांगल्यासाठीच केलंय. In the right season, अगदी योग्य ऋतूत your tree will bear lots of green leaves and lots of fruits. तुझ्या झाडाला भरपूर हिरवीगार पानं आणि फळं येणार. Look at Moses. तुम्ही मोशेकडे पहा. He did not achieve his status as the meekest man on earth overnight. मोशेला एका रात्रीमध्ये जगातला सगळ्यात नम्र माणूस हे शीर्षक मिळालं नाही ना. Because- हे एका रात्रीत होत नसतं. Because Bible said in Numbers 12:3 that he was considered as the meekest man then on the whole earth. कारण गणना 12वा अध्याय त्यातल्या 3ऱ्या वचनामध्ये बायबल म्हणतं की तेव्हाच्या जगातला सगळ्यात नम्र माणूस असं म्हणून मोशेची ओळख होती. You know, he had gone through being rich to poverty, आणि मोशे तर किती चढ उतारातनं गेला. धनवान होता, दरिद्री झाला. from being powerful to the weak man. सामर्थ्यवान होता, त्यातनं अशक्त झाला. See, and then मग the reverse you see. परत उलट पाहतो आपण. From poverty to riches, दारिद्र्यातनं परत संपत्तीवान झाला, श्रीमंत झाला. weakness to strength. अशक्तपणातनं परत शक्तीत आला. Say, but not before again taking him through the wilderness for 40 years. पण 40 वर्ष रानातला अनुभव दिल्याशिवाय नाही. Say, sometimes, you know, we grow up with ambition. कधी कधी आपण महत्वाकांक्षा घेऊन वाढतो And God says that ambition has to die. आणि देव म्हणतो की ती महत्वाकांक्षा तुझ्यातली मार. Amen. आमेन. We have to die to our ambition. आपण आपल्या महत्वाकांक्षांना वेलं पाहिजे. Ambition will be there, but we have to die to our ambition. महत्वाकांक्षा सगळ्यांमध्ये असतात, परंतु आपण त्यांना मरायचं. Before we think we have a calling, we have to die to our calling. जेव्हा आपल्याला असं वाटायला लागतं की मला पाचारण आहे, मला पाचारण आहे हा विचार करण्या अगोदर आपण मेलं पाहिजे. Say, you have to die to many things. अनेक गोष्टींना मेलं पाहिजे. To our wisdom, to our strength, to our money and everything else. स्वतःचं ज्ञान, स्वतःतली शक्ती, स्वतःतली ताकद, स्वतःचा पैसा, हे जे स्व जिथे कुठे येतं त्यात सगळ्यात मेलं पाहिजे. Till you carry your vision and dream and ambition, He does not give His vision, dream and ambition. आणि जोवर तुम्ही स्वतःतली महत्वाकांक्षा, स्वप्न आणि दृष्टांत मारत नाही, तोवर देव तुम्हाला त्याचे स्वप्न, दृष्टांत आणि महत्वाकांक्षा देणार नाही. Say, not my way, His way. माझ्या रीतीनं नाही, त्याच्या रीतीनं होऊ दे. Moses died to his calling. Moses died to his vision. मोशे त्याच्या पाचारणाला मेला, दृष्टांताला मेला. Moses died to his ambition. मोशे स्वतःच्या महत्वाकांक्षांना मेला. Just imagine, कल्पना करा, 40-year young, robust man. 40 वर्ष जवानीनं सळसळतं रक्त असलेला माणूस He could have done many things for God. बऱ्याच गोष्टी तेव्हा तो देवासाठी करू शकत होता. God said no. पण देव म्हटला नाही. At the age of 80, He started using him. 80 वर्षाचा झाल्यानंतर देवाने मोशेला वापरायला सुरुवात केली. You know, Moses was a great orator. आणि मोशे एक चांगला वक्ता होता. And when the Lord met Moses at the burning bush आणि प्रभू जेव्हा जळत्या झुडपापाशी मोशेला भेटला and invited him to go and stand before the great Pharaoh, आणि प्रभूने त्याला आमंत्रित केलं की त्या थोर फारो राजा समोर तू जाऊन उभं राहायचं आहे, Moses buckled. त्यावेळेला मोशेचे गुडघे लटलटले. He said, "Who am I that I should go to Pharaoh?" आणि मोशे म्हणाला, मी तो कोण आहे की मी त्या फारो समोर जाऊन उभं राहावं. But you lived with that Pharaoh for 40 long years. अरे पण 40 वर्ष त्याच फारोच्या सहवासात तू राहिलेला होता. You lived पूर्वी with all boldness. त्या महालामध्ये किती धाडसाने एकेकाळी तू राहिलाय. But 40 years in Midian removed everything of that culture and the strength and wisdom from पण मिद्यान Moses. देशामध्ये जी काही पुढची 40 वर्ष त्याने घालवली, त्याच्यामध्ये ते कल्चर काय, संस्कृती, महालातली जी काही छाप होती, महालातली जीवनशैली, महालातलं कल्चर आणि संस्कृती, ते सगळं मेलं त्या 40 वर्षात. He said, "I am not eloquent, आणि मोशे म्हटला, नाही मला हे जमणार नाही, कारण मला तसं बोलता येत नाही आता. neither was I before, not even now." अगोदरही मला तसं बोलता यायचं नाही, आताही मला तसं बोलता येत नाही. But Stephen said in Acts 7:22, Moses was mighty in words and deeds. 7:22 प्रेषितांची कृत्य, स्तेफन म्हणाला की मोशे कृत्यांमध्ये महान होता, Mighty in words, शब्दांमध्ये महान होता, mighty in deeds. कृत्यांमध्ये महान होता. That speaks of his
oratory तर त्याच्यामध्ये तो किती चांगला वक्ता होता याविषयी पण बरंच काही बोललं that जातं speaks about his power. आणि त्याच्यामध्ये त्याच्या सामर्थ्याविषयी बोललं जातं. All this was his standing when he was in Egypt. आणि मिस्र देशात असताना त्याचं हे असं होतं, म्हणजे त्याची जागा अशी होती. But since he stayed for 40 years in Midian, पण 40 वर्ष पुढची तो मिद्यान देशात राहिल्यामुळे all those glories vanished. ते सगळं वैभव निघून गेलं. In 40 years, all your polished life leaves you. आणि 40 वर्षांमध्ये मग ते सगळं पॉलिश्ड जीवन निघून जातं ना, की महालामध्ये जे थाटामाटाचं आणि पॉलिश्ड जीवन असतं ते पुढच्या 40 वर्षात जर मिद्यान देशात आपण राहायला गेलो तर ते निघूनच जातं. I mean, 40 years living in the city and then 40 years living in a village. म्हणजे 40 वर्ष आपण शहरात राहिलो आणि त्याच्यानंतर पुढची 40 वर्ष गावात खेड्यात राहिलो. What happens then when you come back? मग परत आल्यानंतर काय होणार आहे? Like if you go and stay in US for 40 years, समजा तुम्ही 40 वर्ष अमेरिकेत राहिलाय, surely your vocabulary changes, नक्कीच तुमची बोलायची पद्धत बदलते, your accent changes, ऍक्सेंट बदलते, your talk changes, तुमचं lifestyle बोलणं changes. बदलतं, जीवनशैली बदलते, सगळंच बदल. 40 वर्ष अमेरिकेत राहिल्यानंतर सगळं बदलतं. See? And so when you come back here, आणि मग 40 वर्ष अमेरिकेत राहून जर तुम्ही भारतात परत आलात I mean, you see the change in you. तर आपल्याला दिसतं की नाही माझ्यात एक बदल आहे. See? And so Moses was completely a Midianite, तर मोशे पूर्णपणे मिद्यानी झाला होता त्या 40 वर्षात. became a Pakka villager. पक्का खेडेगावातला झाला गावकरी. When he came to Midian, आणि मग जेव्हा तो मिद्यानात आलेला ना, the daughters of Jethro mistook him to be an Egyptian. जेत्रोच्या मुलींना वाटलं की हा मिस्री माणूस आहे. Yes. When he came to the well and all the daughters were there filling water, विहिरीपाशी जेव्हा तो आला आणि जेत्रोच्या सगळ्या मुली तिथे पाणी उपसत होत्या and he came to help them, आणि तो त्यांना मदत करायला आला, they all said he is an Egyptian. तर त्या सगळ्या मुलींना तेव्हा असं वाटलं की हा मिस्री आहे. And in those days, Egyptians had great regard. आणि त्या काळामध्ये मिस्री लोकांना फार मान असायचा. They were considered as great people. इजिप्शियन म्हणजे मोठी माणसं मानलं जायचं. Like I remember when we were small, जसं मला आठवतं आम्ही लहान असताना when my mother used to say, माझी आई म्हणायची Britishers were there around. की ब्रिटिशर्स होते ना एकेकाळी इथे. And so my mother had a saying, तर माझी आई म्हणायची oh, he looks like a soldier. की हा सैनिकासारखा दिसतो. He looks like a soldier. हा सैनिकासारखा दिसतो. So we never understood why he looks like a तर soldier. आम्हाला कळायचं नाही की असं का म्हणते की हा सैनिकासारखा दिसतो. That was the talk in those times because when the Britishers were soldiers here, कारण त्या काळामध्ये तशी म्हणच होती. कारण ब्रिटिशर्स जेव्हा भारतात राज्य करायचे आणि त्यावेळेला ब्रिटिश सैनिक जे कोणी होते they were all strong, hefty, ते सगळे असे good पेहलवान looking. आणि ताकदीने मस्त दिसायला छान असे सगळे होते ना. And so she used to say, he's like a तर soldier. एखाद्याला बघितल्यानंतर माझी आई म्हणायची की हा सैनिकासारखा दिसतो. And so all of that aristocracy of Moses left him. तर मोशेचा सगळा थाटमाट मिसर देशातला मिद्यान गावात त्याला सोडून गेला He was a shepherd. आणि तो तिथे एक धनगर मेंढपाळ झाला ना. But when these sisters saw Moses, they said, he is not a Hebrew, he is an Egyptian. पण या मुलींनी जेव्हा मोशेला पाहिलं त्या म्हणाल्या की हा मिस्री आहे, हा हिब्रू नाहीये. See, that means they didn't even consider him as a believer. याचा अर्थ त्यांनी त्या मुलींनी किंवा जेत्रोच्या मुलींनी त्याला विश्वासू पण मानलं नाही. He had become so one with the Egyptians. इतका तो मिस्री लोकांमध्ये एक झालेला, महालात राहायचा फारो राजा बरोबर, तर त्यांच्यासारखाच झाला होता. Amen. And so here God meets him and he says, Lord, send somebody else. मग इथे देव त्याला भेटतो आणि तो देवाला म्हणतो की नाही दे बाप्पा, मला नाही होणार हे, तू आणि कोणाला तरी पाठव. See? But God had an overall plan for Moses. पण देवाची एक ओव्हरऑल योजना होती मोशेसाठी. That God wanted Moses to take the people out into the promised land. देवाची इच्छा होती की मोशेनंच त्या लोकांना अभिवचन दत्त देशात चालवून न्यायचं. And so God had to work in his life. मग देवाला प्रथम मोशेच्या जीवनात काम करावं लागलं. So also in all of your lives, तसं तुमच्या सगळ्यांच्या जीवनात God has a purpose. देवाची काहीतरी योजना आहे, संकल्प आहे. Different purpose for all of you. वेगवेगळे संकल्प सगळ्यांच्याच जीवनात देवाने ठेवले आहेत. And accordingly he is working out a plan in your आणि life. त्या पद्धतीनं तुमच्या जीवनात तो योजना करतोय. God is getting a perfect work done through you. आणि देव तुझ्याद्वारे अगदी परिपूर्ण काम करून घेतोय. A specific work through your life. एक विशिष्ट काम तुझ्याद्वारे देव करून घेतोय. See, he has not made you believers to just stay on this earth. देवाने तुला बिलीवर काय फक्त या पृथ्वीवर राहायला तर बनवलेलं नाही. See, once you are saved, he could have taken you to heaven. आणि एकदा तुझं तारण झाल्यानंतर मग तर देव तुला स्वर्गात घेऊन जाऊ शकला Why असता. is he kept you here? मग देवाने अजून तुला जिवंत का ठेवलंय? He has a purpose. म्हणजेच देवाची काहीतरी इच्छा आहे, संकल्प आहे तुझ्यासाठी. As he had a purpose in Moses' life. जसं मोशेच्या जीवनात देवाचा काहीतरी संकल्प होता. See, and those people who are
coming around you. आणि मग जी कोणी माणसं तुमच्या अवतीभोवती या सगळ्या प्रवासात येतात At times they may be a thorn in the flesh for आणि you. कधी कधी ती तुमच्यासाठी देहातला काटाही बनू शकतात, But don't be frustrated. पण तरी वैतागायचं नाही This आपण, is the purpose of God. कारण त्यात देवाचाच संकल्प आहे. Maybe your husband is a thorn in the flesh for you. कदाचित तुझा नवराच तुझ्या देहातला काटा Maybe your wife is a thorn in the flesh for you. कदाचित तुझी बायको तुझ्या देहातला Maybe काटा, in your workplace or in your neighborhood. कदाचित तुझ्या ऑफिसमध्ये शेजारी पाजारी, But God has kept you. पण देवाने तुला ठेवलंय ना, He has a plan for you. काहीतरी देवाची तुझ्यासाठी योजना आहे ना. For Moses, मोशेला Israel was a thorn in the flesh. इस्रायल म्हटलं तर देहातला काटा, 40 years he had to walk with them. कारण 40 वर्ष मोशेला त्या इस्रायली लोकांबरोबर चालावं लागलं. At times he was frustrated. कधी कधी मोशे वैतागायचा की काय माणसं Lord, what is this? आणि प्रभू हे काय आहे, Did I give them birth? मी काय ह्यांना जन्माला घातलंय की That मी I have to यांचं- take care of them? एवढं मी त्यांना काय पोसायचं, मी काय त्यांना जन्म दिलाय का. Sometimes they used to take up stones to throw at Moses. आणि कधी कधी ती इस्रायली माणसं मोशेला मारायला दगड हातात घ्यायची. I didn't say, okay, I leave them back, I go back to my तर place. मोशे असं नाही म्हणाला की मला आता कंटाळा आलाय, माझ्याने होणार नाही आणि मी आता हे सगळं सोडून चाललो, मी जिथला होतो तिथे परत. No, God has a purpose. देवाचा काहीतरी संकल्प आहे He still walked with them. आणि तरीही मोशे त्यांच्याबरोबर चालला. He used to cry, he used to get angry, मोशे रडायचा, चिडायचा, but he still walked पण तरी त्यांच्याबरोबर चालला, like they were his children. जसं काय ती इस्रायली लोक म्हणजे मोशेचीच मुलं. But that is the purpose of God. पण तो देवाचा संकल्प आहे त्याच्यासाठी. So also, तसं in your life, तुझ्या जीवनात many will come, अनेक माणसं येतील, many will go. अनेक जातील. I mean, God has ordained it that way. देवाने तसं नेमूनच ठेवलंय. Some will be like a thorn in the flesh for आणि you. काही तुझ्यासाठी देहातला काटा असतील They will stay with you for all your lifetime. आणि आयुष्यभरासाठी ते तुझ्या बरोबरच राहणार आहेत. That means you have to change now. त्याचा अर्थ तुलाच आता बदलायला लागणार. Praise God. देवाला धन्यवाद. So rejoice. तर आनंद करा, एवी तेवी आनंदच करून जगायचं. Amen. Just imagine one barking dog tied next to you for 6 months. कल्पना करा 6 महिने तुझ्या शेजारी एक भुंकणारं कुत्रं बांधून ठेवलं. For 6 months, one barking dog is tied. 6 महिने भुंकणारं कुत्रं समजा बांधून ठेवलंय. What happens after 6 months? 6 महिन्यानंतर काय होतं, Either you too start barking like him, एक तर तुम्ही त्याच्यासारखं भुंकायला लागाल, or then you develop a great patience to that dog. नाही तर मग तुमच्यातला धीर वाढेल त्या कुत्र्या संबंधीनं की आता ह्याच्या बरोबरच राहायचं आहे, तर एक तर धीरानं राहा, नाही तर त्याच्यासारखंच भुंका. Paul says पॉल म्हणतो in Romans 5, 3 and 4, रोमकरास 5 अध्याय 3 आणि 4. tribulation worketh patience, रोमकरास 5 अध्याय and patience gives us experience. रोमकरास 5 अध्याय 3 आणि 4. त्याच्यामध्ये पॉल असं सांगतो की आणि इतकेच केवळ नाही तर आपण आपल्यावर आलेल्या संकटातही उल्हासतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की संकट हे धीर उत्पन्न करते आणि धीराने आपण कसोटीस उतरतो आणि that. कसोटीस उतरल्याने आशा उत्पन्न होते. आशा तर लाजवीत नाही, कारण आपणास दिलेल्या पवित्र आत्म्याकडनं आपण अंतःकरणात देवाची प्रीती, आपल्या अंतःकरणात देवाची प्रीती ओतली आहे. Say, all this is working now for your good. तर आता हे सगळं तुझ्या चांगल्याकडे, तुझ्या चांगल्यासाठी काम करत आहे. You know how when people cannot sleep with even little sound, आणि तुम्हाला माहित असेल की काही माणसांना अगदी रात्री थोडासा आवाज जरी आला तर झोप येत नाही. and supposing unknowingly they buy a house next to the railway line, आणि समजा नकळत त्यांनी रेल्वे लाईनच्या शेजारी घर घेतलं, it becomes too hard for them to sleep तर त्यांना अवघड जातं रात्री झोपणं, because the train rumbles up and down. कारण की रेल्वे गाडीचा आवाज त्यांना रात्रीचा येत राहतो. The first night they will not sleep. पहिल्या रात्रीला मग त्यांना झोपच येणार नाही. First night the wife will say, where did you buy a house? आणि मग पहिली रात्र बायको म्हणेल, अहो घर घेतलं आणि कुठं घेतलं, I cannot sleep at night. मला झोप येत नाही रात्रीची, या ट्रेन सारख्या जातात येतात. But then पण मग after 6 months, 6 महिन्यांनी after 1 किंवा year, वर्षभराने they get used to it. त्यांना सवय लागून जाते. They can get sleep. सवय लागते, झोप येते, मग आवाज जरी असला तरी झोप येते. I remember we had a dog with our neighbor. मला आठवतं आमच्या शेजाऱ्यांकडे कुत्रं होतं, He would bark all the time. ते सारखं भुंकायचं. He would bark at the people. Any little small thing, a lizard, a cat, a rat, anything he would काही bark. म्हणजे कोणी दिसलं का काय पाल दिसली, मांजर दिसलं की ते भुंकायचं.
When he saw us in the balcony, he used to bark. आम्ही बाल्कनीतून उभं राहिलो तर भुंकायचं. So in the beginning, it was a great pain for me. तर सुरुवातीला मला म्हणजे हे वेदनाच, But God was teaching me patience. पण देव मला धीर शिकवत होता. And then one fine day, मग एके सरते शेवटी that dog vanished. दिवशी ते कुत्रं नाहीसं झालं. I said, yes, my patience is developed and now he has removed the dog only. आणि मग मी म्हणालो की आता माझा धीर जो आहे तो वाढला ना, तर देवाने ते कुत्रं काढून लावलं. Somebody robbed that dog. कोणीतरी ते कुत्रं पळवून नेलं. I mean, he was full grown, about 8 to 10 years ते old. 8-10 वर्षाचं कुत्रं होतं ते. But he just went away and never to return. कोणीतरी त्याला चोरून नेलं आणि परत आलंच नाही ते कुत्रं. I sometimes feel कधी कधी मला असं वाटतं when God has developed patience in us, देवाने आपल्यामध्ये, समजा देवाला कळलं की आता ह्याच्यात धीर विकसित झालाय, then he takes away the dog. मग देव कुत्री घेऊन जातो. Amen. I'm Amen. just joking. I don't know. मी But विनोद करतोय, about पण this dog, I'm joking. कुत्र्याविषयी विनोद चाललाय माझा. It was a good dog. No. चांगला कुत्रा होता, नाही But असं नाही. yet- तरी But see, some people can stand a dog, but not people in their home. काही लोकांना घरात कुत्री सहन होतात, पण घरातली माणसं सहन होत नाही. असंही आहे, म्हणजे अलीकडे तर फार मोठ्या प्रमाणात आहेत. घरात कुत्री सहन होतात लोकांना, पण माणसं सहन होत नाहीत. When the dog barks, they have nothing to say. When home people start talking, they say, "Why do you bark like a dog?" कुत्रं भुंकल्यानंतर ते काही म्हणत नाहीत, पण घरातली माणसं जरा जोराने बोलायला लागली की संपलं. तुम्ही कसं असं इतक्या जोरात बोलता, Why are you barking like a dog? कुत्र्यासारखं का भुंकता? See, but you need to know every person, every circumstance that comes. पण तुम्हाला कळायला हवं की प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक परिस्थिती जी काही येते, It comes a believer's way. ती बिलीवर किंवा विश्वासू माणसाच्या मार्गात येते. It's either a blessing or a learning. एक तर ती आशीर्वाद द्यायला आली आहे, नाही तर काहीतरी शिकवायला आली. You need to know the difference. तुम्हाला फरक कळला पाहिजे. And the Bible is the light for your life. आणि बायबल तुमच्या जीवनासाठीचा प्रकाश आहे. Like people ask, जसं लोक विचारतात why did this happen to me? की माझ्या जीवनात असं का Or झालं, why didn't that happen to me? किंवा तसं तसं माझ्या जीवनात का नाही झालं, Why did I lose my precious one? का बरं माझा हा कोणतरी जो प्रिय होता तो मेला. I mean, they need to learn from some characters म्हणजे from the Bible. बायबल मधली जी काही व्यक्तिमत्व आहेत ना, त्यांच्याकडनं त्यांनी शिकून घ्यायची गरज आहे. Why certain things happened. काही गोष्टी them- का घडल्या त्यांच्या जीवनात, Say, you can learn from them. तुम्ही त्यांच्याकडनं शिकू शकता. Like if you study the life story of Jonah, जसं योनाच्या जीवनाचा जर तुम्ही अभ्यास केला, God prepared each step of Jonah's journey. देवाने योनाच्या त्या प्रवासाची प्रत्येक पायरी जी आहे ती नेमलेली होती, योजलेली होती. And wrong things start happening because he started disobeying God. आणि चुकीच्या गोष्टी घडायला का लागल्या, कारण की योना देवाचा आज्ञाभंग करायला लागला. But sometimes even in our disobedience to the word of God, पण कधी कधी काय होतं, आपण देवाच्या शब्दाच्या आज्ञा जरी मोडल्या, I mean, we face trials and tribulations. तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला संकटांना तोंड द्यावं लागतं. But even those trials are permitted by God, पण ती संकट सुद्धा देवाने परवानगी दिलेली असतात that we may come back to our tracks. की आपण आपल्या रुळांवर परत यावं. Even in the mistakes we come across incidences. आणि ज्या काही घटनांमध्ये ज्या काही चुकाही आपल्या लक्षात येतात, I mean, and people who are also, they are also permitted by God. आणि ती माणसं पण देवाने परवानगी दिलेलीच असतात. Amen. आमेन. God has permitted them and see, God wants to see how you act. देवाने परवानगी दिलेली असते आणि देवाला पाहायचं असतं की आता ह्या सगळ्यामध्ये तू कसा वागतो. Amen. आमेन. Don't ever think that in your mistakes, कधीच असा विचार करू नका की तुमच्या चुकीत God is not there. देव नाहीये, आता माझ्याकडनं चुकलं म्हणजे आता देव गेला, असं नसतं. He is there. देव आहे, Maybe at a distance, but He is there. कदाचित लांब असेल पण आहे. He is watching your mistakes. आणि देव तुझ्या चुका बघतोय And He allows some right people or wrong people to come along your way. आणि देव परवानगी देतो तुझ्या रस्त्यामध्ये काही बरोबर माणसं आणि काही चुकीची माणसं यायला. You know how God prepared the storm for Jonah? आणि देवाने योनासाठी कसं वादळ तयार केलं माहिती आहे ना. Say, it was the devil, but God working His will out through the storm. आणि होता सैतानच, परंतु देवाने सैतानाला वापरून त्याची इच्छा पूर्ण करून घेतली. And then you see the fish sent by God. मग आपण पाहतो देवाने मासा पाठवला. Say, and then plant that God gave Jonah in the midst of his trial आणि योनाच्या त्या सगळ्या त्रासामध्ये देवाने जी एक वेल, जो एक वेल त्याला दिला, to give him shade सावली मिळावी म्हणून वेल वाढवून दिला एक. in his disobedience. त्याच्या आज्ञाभंगात बरं का, He gave him a shade देवाने योनाला सावली करून दिली, because it was too hot sun. कारण फार भयंकर ऊन होतं आणि गरम होत होतं. Say, but he didn't thank God. पण त्याने तरी देवाचे आभार मानले नाहीत. God just made a worm to come up and it ate up the
मग tree. देवाने एक आळी यायला लावली, आळ्या, आणि त्या आळ्यांनी तो वेल सगळा खाऊन टाकला. And then he started grumbling again. मग तो परत कुरकुरायला लागला. So God threw a few curve balls in his life. तर देवाने काही चेंडू असे फेकले त्याच्या जीवनात, वळून वळून ते येत होते. Amen. See, life is not in our control many times. कसं असतं, आयुष्य बऱ्याच वेळेला आपल्या नियंत्रणात राहत नाही, But God is in control of everything. पण देवाचं नियंत्रण सगळ्यावर आहे. Amen. आमेन. Sometimes, it is God standing on one end throwing the pitch. कधी कधी देवबाप एका बाजूला उभा राहून टाकत आहे, But no matter his role, direct or permissive, पण त्याची भूमिका सरळ थेट सरळ असो नाही तर परवानगीची असो, both are his will. दोन्हीही त्याच्याच इच्छा आहेत. Amen. It is easy to accept God's will when we get good news, जेव्हा आपल्याला चांगली बातमी मिळते तेव्हा देवाची इच्छा स्वीकारणं सोपं असतं. like a pay raise or promotion, जर समजा पगारात वाढ झाली, काही प्रमोशन मिळालं, or somebody stays with you in your rough time. कारण किंवा कोणी तुमच्या वाईट काळात तुम्हाला साथ देऊन राहिलं. But पण no one wants to talk about the hard things God brings in our lives. अवघड गोष्टी ज्या देव आपल्या जीवनात आणतो त्याविषयी कुणालाच बोलायला इच्छा होत नाही. Amen. आमेन. Yet we do have an example in our Lord Jesus Christ. तरी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या रूपानं आपल्याकडे एक उदाहरण आहे. He sent his son to die a painful criminal's death for each one of us. परमेश्वर बापाने येशू ख्रिस्तांना पाठवलं आपल्या सगळ्यांच्या वतीनं मरायला, गुन्हेगारासारखे ते मेले. Though Jesus never committed a single sin, जरी येशूनी एकही पाप केलं नव्हतं, येशूंनी गुन्हा केलाच नव्हता, yet he was treated like a criminal. तरी पण गुन्हेगारासारखं त्यांना वागवण्यात आलं आणि मारण्यात पण आलं. Say, people did it, लोकांनी केलं, but it was God's will. पण देवाची इच्छा होती. Though it was not seen why, आणि जरी हे कळत नव्हतं, दिसत नव्हतं की का, but today we know आज आपल्याला कळतंय का, because of our sins. आपल्या पापांमुळे हे सगळं देवाने येशूंच्या जीवनात होऊ दिलं. So many things that are happening in your life, तर बऱ्याच गोष्टी ज्या तुमच्या जीवनात you घडतायत, may not get a good, exactly big picture, तुम्हाला अगदी चांगलं आणि स्पष्ट असं चित्र तात्कालिक त्याच्याविषयीचं काही मिळणार नाही, but behind it, पण त्या सगळ्या मागे God is working out something good for देव you. काहीतरी तुझं चांगलं करतोय. Amen. आमेन. See, God did allow Job to lose all his material wealth, देवाने पहा योबाला त्याची सगळी भौतिक वास्तू जी काय होती किंवा भौतिक गोष्टी ज्या होत्या त्या देवाने योबाला गमावू दिल्या, and all his children also died in a day. आणि त्यामध्ये त्याची 10 मुलं पण एका दिवसात देवाने मरू दिली. It was such a surprise for him. म्हणजे त्याला तर हे सगळं आश्चर्यच होतं की असं कसं माझ्या जीवनात एका Why this दिवसात, happened? Why असं this का happened? माझ्या जीवनात घडतंय. Amen. आमेन. For us, surprises means, a greeting card on our wedding day or some roses for our birthdays. आपली कल्पना सरप्राईज किंवा आश्चर्याविषयीनं वेगळी असते की आपल्यासाठी सरप्राईज म्हणजे आपल्याला कोणीतरी काहीतरी गिफ्ट आणून देतं किंवा काहीतरी कार्ड आणून देतं, फुलं पाठवतं, त्याला आपण सरप्राईज म्हणतो. Amen. But actually anything can be a surprise for us. किंतु परंतु कुठलीही गोष्ट आपल्यासाठी आश्चर्य बनू शकते. Amen. आमेन. Last point. शेवटचा मुद्दा, Lessons to learn from it all. या सगळ्यातून शिकण्यासारखे धडे. Now finally there are many things that may happen in your life. आता सरते शेवटी हे आयुष्य आहे आणि आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी घडणार. Some of the people we meet may throw surprises at us. काही ज्या माणसांना आपण भेटतो ती माणसं आपल्यावरती काही ना काही आश्चर्य फेकत राहणार, But God has no surprises. पण देव मात्र असं काही आश्चर्य देत I नाही. mean, God is never surprised. म्हणजे देव आपल्याला असं सरप्राईज करणार नाही. Nobody can throw a curve ball to God देवाला कोणी असले चेंडू फेकू नाही शकत की जे दिसायला सरळ पण होते वळलेले and then he swings and misses. No. आणि मग मिस झालं, मग चुकलं, असं देवाचं असं होत नाही. That kind of thing doesn't happen with God. देवाशी असं होत नाही. Every kind of googly, every kind of spin, God can handle. स्पिन म्हणा, गुगली म्हणा, देव सगळं हाताळू शकतो कारण तो देव आहे. Amen. Amen. You may not know why this has happened, why that has happened in your life. माणूस या रीतीनं कदाचित तुला कळणार नाही की माझ्या जीवनात हे का झालं, ते का झालं, असं का झालं, तसं का झालं, Why I was coming to church regularly, why my precious one died. का असं झालं माझ्या जीवनात, मी तर चर्चला नियमितपणे येत आहे तरी पण माझा हा आप्तजन वारला, I pay my tithes regularly, why did I lose my job? दशांश देतो मी नियमितपणे तरी नोकरी गेली, असं See, का. it may be a surprise for you, but not for God. तुला हे सगळं आश्चर्य असेल, देवाला या सगळ्यातनं आश्चर्य होत नाही. See, God knew everything beforehand. देवाला अगोदरच सर्व काही ठाऊक होतं, Everything. सगळं काही माहित होतं देवाला. God can see the end from the beginning. कारण देवाला
आधीपासूनच अंत दिसतो. आधी म्हणजे सुरुवातीपासूनच अंत पाहणारा देव आहे तो. Like when Jesus was put on the cross, जसं येशूंना जेव्हा वधस्तंभी खेळण्यात आलं, everybody was shocked, सगळ्यांना धक्का बसला की असं कसं. but God was not shocked. पण देवाला धक्का नाही बसला, God knew his son would die. कारण देवाला माहितीच होतं, देवानी तसं योजूनच पाठवलेलं होतं की माझा मुलगा मरणार He आहे, sent him to die. मरायलाच पाठवला आहे ना, तर मरणारच आहे. But the people were shocked. पण लोकांना आश्चर्य वाटलं, Jews were shocked. यहुद्यांना धक्का Roman बसला, government was shocked. रोमी साम्राज्याला धक्का बसला, Disciples were shocked. शिष्यांना धक्का बसला Why did Jesus की die? येशू असे कसे मेले. The high priest said, आणि मग प्रमुख याजक बोलला, if you are the son of God, come down. तू जर देवाचा पुत्र असशील तर असा कसा वर लटकतो, उतर खाली Say, show your power. आणि दाखव ना तुझं सामर्थ्य, एवढंच तुझ्यात सामर्थ्य आहे म्हणे. Now this was a high priest who knew the Bible inside out. आता हे प्रमुख याजक म्हणजे ज्यांना बायबल आतून बाहेरून चांगलं ठाऊक आहे अशी माणसं. But he didn't get the revelation of it पण all. प्रगटीकरण नाही ना झालं डोक्यामध्ये Where is God? की देव कुठे आहे, Why is he not helping? का देव तुला मदत करत नाहीये, Why is Jesus dying? का येशू मरतायत, असं कुठं होतं का. Say, but God was at peace. पण देव शांत होता. Where is God? देव कुठे आहे. At least now let him save Jesus. कमीत कमी आता तरी देवाने येशूंना वाचवावं. And then the last words of Jesus, it is finished. आणि मग येशूंचे शेवटचे शब्द होते वधस्तंभावर की आता हे संपलं. He gave up his spirit आणि त्याने त्याचा आत्मा सोडला and he died. आणि येशू मरण And पावले. people said, where is God? आणि लोक म्हणायला लागले देव कुठे आहे या सगळ्यात. Say, everybody went to their work. सगळे आपापल्या कामाला परत The गेले. disciples were in a very sad mood. येशूंचे शिष्य पण अगदी उदास झाले. What is happening? हे काय चाललंय सगळं, Everything is out of control. सगळं काही नियंत्रणाबाहेर गेलंय. The Son of God is dead. देवाचा पुत्र मरत आहे म्हणजे आता आपल्या ताब्यात काहीच राहिलं I नाही. mean, what God also cannot do म्हणजे anything. देवही काही करू शकत नाही. But see, they were only seeing up till Good Friday. They were not seeing Easter. पण त्यांनी फक्त गुड फ्रायडे पर्यंतच पाहिलं ना, ईस्टर संडे त्यांनी पाहिला नाही. Like Peter, we often say, पेत्राप्रमाणे आपण बऱ्याच वेळेला म्हणतो this shall not happen to you. नाही नाही असं नाही होणार, तुझं असं नाही होणार. The disciples ran helter-skelter. शिष्य इकडे तिकडे धावले. When Jesus was arrested, they were running here and there. येशूंना अटक झाली तर येशूंचे शिष्य इकडे तिकडे असे सैरावैरा धावले. But Jesus did not run here पण and there. येशू नाही सैरावैरा धावले की अरे इच्छा आता हे असं कसं रे झालं. No, he said, I have come, take येशू me, म्हटले, lead मी them. आलोय, न्या मला. Say, what about Job? योबाचं काय. Did the devil spring a surprise for Job and his friends? सैतानाने योब आणि योबाच्या मित्रांवरती आश्चर्य आणलं का. Yes, they were आणलं. surprised. झालं ना त्यांना Why आश्चर्य this happened? की असं कसं झालं हे सगळं. Job, why this happened to you? आणि योबा असं कसं झालं रे तुझ्या Are जीवनात, you a big sinner? तू काय महापापी आहे का काय. But God knew it. पण देवाला माहिती होतं. God even said, देवही म्हणाला, देव आणि- असंही म्हणाला are you eyeing Job? की काय रे तुमच्या योबावर डोळा आहे का तुमचा. Devil, सैताना are you eyeing Job? योबावर तुझा डोळा आहे का रे. Say, God knew it. देवाला माहिती होतं. You may also be going through a hard time. तसं तुम्ही पण स्वतःच्या आयुष्यात काही कठीण प्रसंगातनं जात असाल. But that hard stuff doesn't make God unloving towards you. पण तो अवघड भाग जो काही तुझ्या जीवनात होत आहे त्यातनं देवाचं तुझ्यावर आता प्रेमच राहिलं नाही असं काही नाही. Don't think so. In your hard times, God doesn't care. असा विचार करू नका की आता या अवघड प्रसंगात मी आहे तर देवाला माझी काळजीच नाहीये, असं नसतं. He is a sovereign God. तो साम्राज्य करता देव आहे. He loved you when you were sinning. अरे तू पाप करत असताना त्याने तुझ्यावर प्रेम केलंय. He loved you when you came to Him. तू त्याच्याकडे आला तेव्हा त्याने तुझ्यावर प्रेम He केलं. loved you when He promoted you. जेव्हा त्याने तुला बढती दिली तेव्हाही त्याने तुझ्यावर प्रेम He केलं. also loved you when He allowed suffering to come in your life. आणि तुझ्या जीवनात जेव्हा त्याने त्रास येऊ द्यायची परवानगी दिली तेव्हाही त्याने तुझ्यावर प्रेम केलंय. You know, Lazarus died. लाजर मेला माहिती आहे ना. He was very sick. लाजर खूप आजारी होता. And Mary and Martha wrote, the one whom you love the most is sick. मरिया मार्थेने पत्र लिहिलं येशूंना की येशू ज्याच्यावर तुम्ही खूप प्रेम करता तो फार आजारी आहे. God's love never changes. देवाचं प्रेम कधी बदलत नाही. He is the same. तो तोच आहे, देव सारखाच आहे. He does not change. देव कधी बदलत नाही. He is same yesterday, today and forever. काल आज आणि युगानुयुग देव सारखाच आहे. Does not the Bible says in all the afflictions he was also afflicted? बायबल म्हणताना त्यांच्या सगळ्या त्रासांमध्ये देवालाही त्रास झाला, त्यालाही त्रास झाला. That's why when Paul, who was Saul, was persecuting the Christians, आणि म्हणून पॉल जेव्हा शौल होता आणि तो ख्रिस्ती लोकांचा छळ करत होता, Jesus said, येशू बोलले, Saul, Saul, why do you persecute me? शौला शौला माझा छळ का करतोस. Did you see that? He felt the pain. म्हणजे देवाला त्या वेदना जाणवत होत्या. Say,
When Christians were persecuted, Jesus felt the pain. ख्रिस्ती लोकांचा छळ व्हायचा तर येशूंना त्या वेदना जाणवायच्या. So you mean to say when you are going through suffering, doesn't he have the pain? तर तुला असं म्हणायचंय की तुला वेदना होत आहेत, तुला वाईट वाटतंय, तुला ते फार होत आहे आणि येशूंना त्या वेदना जाणवत नसतील असं म्हणायचंय तुला. But he allows it. पण येशू परवानगी देतात. Say, he knows something are good for you. देवाला माहितीये की काही गोष्टी तुझ्यासाठी चांगल्या आहेत. Jesus waited back 4 days. येशू 4 दिवस तसेच तिथे थांबले. Lazarus was sick, but he didn't come to attend him. लाजर आजारी होता, पत्र आलं, पण येशू काय आले नाहीत. 4 days he waited back. 4 दिवस तसेच राहिले. 4 days, how much pain and suffering they were going through. 4 दिवस मरिया मार्था किती त्रासातनं गेल्या असतील. People mocked at them. लोकांनी थट्टा केली असेल. Jesus knew it. येशूंना माहिती होतं की या 4 दिवसात लोक सोडणार नाहीयेत या दोघींना. But out of this, something good is going to happen. पण यातनं काहीतरी चांगलं होणार आहे. That's why Jesus wept when Lazarus died. म्हणून लाजर मेल्यावर येशू रडले. Though he knew he's going to raise him up, जरी येशूंना माहिती होतं की मीच त्याला परत जिवंत करणार आहे, yet he wept, Bible says. तरी बायबल म्हणतं येशू रडले. John 11:35 says he wept. योहान 11:35 येशू रडले लिहिलंय. But pastor, he is God. नाही पण पास्टर तो देव आहे. So it's easy for him to cope up with hard मग things. देव म्हटलं तर देवाला काय बाबा, देवाला अवघड गोष्टी सहन करणं सोपं आहे. But that's not true. असं नाही, हे खरं नाही. If a son is in trouble, the father feels the pain. मुलाला त्रास झाला तर बापाला पण त्याचे चिमटे बसतात ना, वेदना होतात ना. And he calls us his children. आणि तो आपल्याला त्याची लेकरं म्हणतोय. वाऱ्यावर थोडं सोडलं त्याने आपल्याला. You mean to say when Jesus was dying on the cross, God was enjoying? तुम्हाला असं म्हणायचंय की येशू जेव्हा वधस्तंभी मरत होते तेव्हा देव मजा करत होता? No. नाही. He was feeling the pain. देवालाही वेदना जाणवत होत्या. He went through it for you and for me. तुझ्यासाठी माझ्यासाठी या सगळ्यातनं तो गेलाय. And yet he does not leave us comfortless. आणि तरी तो आपल्याला सांत्वन दिल्याशिवाय काही राहत नाही. Say, God has many reasons for allowing all those curveballs to come in our lives. देवाकडे अगणित कारणं असतात असे सगळे वळलेले चेंडू आपल्या आयुष्यात येऊ द्याय मागे. And we may not have all the answers that why he does that. आणि आपल्याकडे सगळी उत्तरं नसतील की देव असं का करतो याची. But पण he is all wise God. देव सर्वज्ञानी देव आहे. Amen. आमेन. Just because we don't know certain things doesn't mean God is off the record. केवळ आपल्याला काही गोष्टी कळत नसतात म्हणून देवालाही कळत नाहीये आणि देव चुकलाय असं नसतं ना. Praise God. So देवाला धन्यवाद. you need to see तर तुम्ही हे पाहायची गरज आहे. what kind of people cross your path, कुठल्या पद्धतीची माणसं तुमच्याकडे येतात from जातात, whom to learn. कुणाकडनं शिकायचं. If somebody has been the reason for your downfall, आणि कोणीतरी जर तुमच्या पतनाचंच कारण बनला don't carry that hurt baggage all your life. तर आयुष्यभर ते वाईट वाटून घेऊ नका. हृदयाला जखमा करून घायाळ. Say I've learned a lesson. म्हणा मी यातनं धडा शिकून घेतलाय. Say I've learned a lesson. मी धडा शिकलाय ह्याच्यातनं. Just leave things behind. आणि गोष्टी मागे सोडून द्यायच्या. Say, like if you are going for a vacation, समजा तुम्ही कुठे सुट्टीला चाललाय. many times you feel like taking many clothes. बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की खूप सारे कपडे घेऊन जावं. And sometimes the wife or the husband says, are we shifting permanently? You're taking so many मग clothes. कधी कधी बायको किंवा नवरा त्याच्यामध्ये म्हणतात अरे एवढे कपडे काय घेऊन चाललो आपण, काय कायमचे चाललोय का. You can only carry what is necessary. जेवढं गरजेचं आहे तेवढं घ्या ना. So also in this life's journey, तसं आयुष्य हा एक प्रवास आहे. you have to leave some stuff behind. या प्रवासामध्ये काही गोष्टी मागे सोडायच्या. Amen. आमेन. Some people you have to leave behind. काही लोकांना मागे सोडायचं. Some old habits you have to leave behind. काही जुन्या सवयी मागे सोडायच्या. Some bad decisions you have made that has brought your downfall, you have to leave behind. काही वाईट निर्णय जे तुम्ही घेतले ज्यातनं तुमचंच पतन झालं तेही मागे सोडायचं. Some sinful nature should be left behind. काही पापी स्वभाव मागे सोडायचे. Because if there is a good teacher for you, this life is a good teacher for कारण you. उत्तम शिक्षक जर कोणी असेल तर तुझं स्वतःचं आयुष्यच तुझ्यासाठी उत्तम शिक्षक आहे. And the best of the best teacher is the Holy Spirit in you. आणि अतिउत्तम शिक्षक तुझ्यातला पवित्र आत्मा आहे. Amen. Amen. The only kind of person you can depend on fully 100%. एकच असा व्यक्ती पवित्र आत्मा की ज्याच्यावर तू 100% अवलंबून जगू शकतोस. Amen. आमेन. Because all our life, कारण आपलं आयुष्यभर till we came to Jesus, the world was teaching us. येशूकडे आपण येईपर्यंत जग आपल्याला शिकवत होतं. The aged have been teaching us. वयस्कर माणसं आपल्याला शिकवत होती. Books have been teaching us. पुस्तकं आपल्याला शिकवत होती. Some successful people have been telling us. काहींच्या यशोगाथा आपल्याला शिकवत होत्या. But the greatest of all teacher is the Holy Spirit. पण अतिउत्तम शिक्षक आहे पवित्र आत्मा. Amen. आमेन.
He is the great teacher. Jesus said he is a great teacher. येशू म्हणाले ना, पवित्र आत्मा अति उत्तम शिक्षक आहे, Amen. तो तुम्हाला शिकवेल. He will teach you all things. पवित्र आत्मा तुम्हाला सर्व गोष्टी He will शिकवेल lead म्हणाले. you into all the truth. पवित्र आत्मा तुम्हाला सर्व सत्यात चालवेल म्हणाले. Praise God. देवाला And धन्यवाद. I want you to learn from the Holy Spirit. आणि माझी इच्छा आहे की तुम्ही पवित्र आत्म्याकडनं शिका. I want you to learn from the Bible. माझी इच्छा आहे तुम्ही बायबल मधून शिका. Amen. आमेन. Learn from the people. आणि लोकांकडूनही शिका. Learn who has been with you and why you came up in life, who had been with you at that time. आणि तुम्ही आयुष्यात वर का आलात, त्यावेळेला तुमच्या बरोबर कोण होतं हेही शिका. Amen. आमेन. And some of the things that turbulence comes in our life, it makes our muscles stronger. आणि जी काही वादळं आपल्या जीवनामध्ये येतात ती आपल्या स्नायूंनाच दणकट करतात. Amen. Amen. You cannot just let life happen to you. आणि केवळ आयुष्य जीवन आपल्या जीवनात जाऊ दे होऊ दे जसं होतंय तसं असं म्हणून चालत नाही. You have to make life happen to you. तुम्ही जीवन घडवायचं असतं. Some people just flow with the flow. काही लोक असंच वाहवत जातात. Oh, this fellow came, joined me. That fellow came, joined me. This fellow left me. That joined me. हा आला तो राहिला, हा आला तो गेला असं. You should select people whom you want to be with. तुम्ही निवडायचं कोण लोक तुम्हाला हवेत. Amen. Amen. All will want to be with you. सगळ्यांनाच तुमच्यावर राहायची इच्छा होईल. You have to pray and ask the Holy तुम्ही Spirit. प्रार्थना करून पवित्र आत्म्याला विचारा. When somebody's absence doesn't affect your life for the better, तुमच्या समजा एखाद्याची गैरहजेरी तुमच्या जीवनावरती काही परिणाम करत नाहीये, then their presence doesn't matter. तर मग त्यांचा सहवास काही फरक पडत नाही. We want to be surrounded with somebody whose presence brings peace, joy, happiness, blessings. आपल्या अवतीभोवती अशांचा सहवास असावा की ज्यांच्या सहवासात आपल्या जीवनामध्ये आनंद, खुशी, शांती या गोष्टी येतात. See, today the world does not give much thought for values. आज जग मूल्यांना फारसं महत्त्व देत नाही. See, but I tell you, where there is a person of value, पण मी सांगतो ना, जिथे नैतिक मूल्यांचा माणूस असतो none will put himself in a position of losing you. तिथं कोणीच तुम्हाला गमवायला मागणार नाही. Amen. आमेन. People are searching today. We are all searching for men and women of value. आज आपण सगळेजण अशा माणसांना, पुरुषांना आणि स्त्रियांना शोधतोय की ज्यांची नैतिक मूल्य बरोबर आहेत. If you find the person of value, नैतिक मूल्याचा माणूस जर तुम्हाला सापडला don't afford to lose them. तर त्यांना नका गमवू. Amen. आमेन. Don't lose them. त्यांना गमवू नका. No matter what the price, don't lose मग them. किंमत काही मोजायला लागली तरी त्यांना गमवू नका. Because कारण they are going to elevate your life. ते तुमच्या जीवनाला उन्नती देणार आहेत. That's why I told you. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, Seek for destiny makers. आयुष्य घडवणारे पहा आणि शोधा. Your destiny will be made. तुमचं आयुष्य बनेल. Praise God. देवाला धन्यवाद. Shall we all look to God मग now? आपण आता सर्वांनी प्रभूकडे पाहूया का? माझ्या I देवा, thank you and मी praise तुझे you, आभार. Lord. माझ्या देवा, मी तुझे आभार मानतो, स्तुती करतो. Thank you, dear Holy Spirit. प्रेमळ पवित्र आत्म्या, तुला धन्यवाद. You have taught us so many things. तू बऱ्याच गोष्टी आम्हाला शिकवल्या Even life has taught us so many आणि things. जीवनाने पण बऱ्याच गोष्टी आम्हाला शिकवल्यात. But most of it we learned from the characters of the Bible. पण जास्तीत जास्त आम्ही पवित्र शास्त्रातल्या व्यक्तिमत्वांकडनं शिकलोय. We learned from the Holy Spirit. पवित्र आत्म्याकडून आम्ही जास्तीत जास्त शिकलोय We learned from mature आणि Christians. समंजस प्रौढ अशा ख्रिश्चन लोकांकडून शिकलोय. Father, help us देवा, माझ्या बापा, आम्हाला सहाय्य कर to know की आम्ही जाणावं who is going to propel our life कोण आमच्या जीवनाला बढती देणार आहे and who will pull us आणि down कोण आम्हाला खाली खेचणार and आहे. help us आणि आम्हाला सहाय्य कर to move with the right kind of people. योग्य पद्धतीच्या लोकांबरोबर पुढे जायला. Yes, this life has taught us so many lessons हो, या जीवनाने आम्हाला बरेच धडे शिकवले आहेत and we don't want to make the same old mistakes. आणि आम्हाला त्याच जुन्या चुका करायच्या नाहीत. We want to flow with the right kind of people. आम्हाला योग्य लोकांबरोबर जायचं आहे. Lord, I pray, प्रभू, मी प्रार्थना करतो, give wisdom to my church. माझ्या चर्चला ज्ञान दे, Give revelation to my people माझ्या लोकांना प्रगटीकरण दे that they will know की त्यांना कळावं from whom to learn and from whom not to learn. कोणाकडून शिकून घ्यायचं आणि कोणाकडून शिकून नाही घ्यायचं. Teach them, त्यांना Lord. शिकव प्रभू, Lead them, त्यांना Lord. चालव प्रभू, Guide them, त्यांना Lord. मार्गदर्शन And कर bless them, आणि त्यांना Lord. आशीर्वादित कर प्रभू. Thank you, Father. धन्यवाद देव Thank you, बाप्पा. Master. धन्यवाद, Thank you, Lord. धन्यवाद. I give you all the glory. सगळा गौरव मी तुझ्या नावाला देत आहे. Master, प्रभू, I also pray मी प्रार्थना करतो, whatever my people need, जे काही माझ्या लोकांच्या गरजेचं आहे give it to them. ते त्यांना दे. Those who need a job, give them a ज्यांना job. नोकरीची गरज आहे त्यांना नोकरी दे. There are some people who are wanting a job. काही लोकांना नोकरी हवी आहे, They don't have a job. Lord. त्यांच्याकडे नोकरी नाहीये, Give them a job. त्यांना नोकरी दे. There are some people who are not getting their काही salaries. लोकांना पगार मिळत नाहीये. Master, प्रभू, do a miracle. चमत्कार कर, Let them get their salaries. त्यांना त्यांचा पगार मिळू दे.
Some people are sick. काही आजारी आहेत, Remove them from their sickness. त्यांना आजारातनं बाहेर काढ. There are some who are depressed. काही नैराश्यात गेले, Remove them from their depression. त्यांना नैराश्यातनं काढ. Master, be their strong support प्रभू खंबीर असा त्यांचा आधार बन. as they walk with you in all faithfulness and integrity. जसं ते तुझ्या बरोबर सर्व विश्वासूपणे आणि सरळतेनं चालतील, You also walk with them in faithfulness. तूही Lord. त्यांच्या बरोबर विश्वासूपणे चाल. Thank you, Master. धन्यवाद दे बाबा. I believe you have heard my prayer. माझा विश्वास आहे माझी प्रार्थना तू In ऐकलीस, Jesus' name I कारण येशूच्या नावात मी मागितली. pray. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. May God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करो. May God strengthen you. देव तुम्हाला शक्ती देवो. May God lead you. देव तुम्हाला चालवो May God fulfill all your heart's आणि देव desires. तुमच्या हृदयातल्या सर्व इच्छा पूर्ण करो. Amen and amen. आमेन. God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करो. Amen. Praise the Lord, my dear brothers and sisters. माझ्या लाडक्या बंधू आणि भगिनींनो, प्रभूची स्तुती असो. Pastor Peter and Pastor Jayashree, through their message and prayer, steer us towards a loving, humble life so essential for a Christian. पास्टर पीटर आणि पास्टर जयश्री आपल्याला त्यांच्या संदेशाद्वारे आणि प्रार्थनेद्वारे प्रेमळ आणि नम्र जीवनाकडे वळवतात, जे एका ख्रिस्ती मनुष्यास अत्यंत गरजेचे आहे. Let us now, with a loving spirit, perform the humblest duties with great joy. तर चला आता आपण प्रेमळ आत्म्याने, अतिशय आनंदाने, नम्र होऊन आपल्या जबाबदाऱ्या पार पाडूयात. And now the final announcements. आणि आता शेवटचे निवेदन. We are regularly uploading the videos of all our services on our YouTube channel. Please subscribe to our channel. आम्ही आमच्या या सर्व्हिसेसचे व्हिडिओ आमच्या यूट्यूब चॅनलवरती नियमितपणे अपलोड करत आहोत. ते पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. To get regular notification of all our uploads, click on the red subscribe button and then click on the bell icon next to it. नवीन व्हिडिओ अपलोड केल्यावर त्याचे नोटिफिकेशन नियमितपणे मिळण्यासाठी पहिल्यांदा सबस्क्राईब असे लिहिलेल्या लाल रंगाच्या बटनावर आणि त्याच्या बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. And after you watch our videos, I encourage you, do give us a like. आणि आमचा व्हिडिओ पाहिल्यानंतर आम्हाला अवश्य लाईक द्या आणि आम्हाला प्रोत्साहित करा. And for now, my dear brothers and sisters, have a very good and blessed evening. आणि आता माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, तुमची संध्याकाळ खूप आनंदी आणि आशीर्वादित जाओ. And remember to tune in for the Saturday blessing meeting this Saturday at 7:30 p.m. आणि आठवणीने येत्या शनिवारी आशीर्वाद सभेला संध्याकाळी 7:30 वाजता नक्की ट्यून इन करा. God bless you all. प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो.